हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाओ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात सुद्धा करते. तर मम्मी गेली आहे प्रियंकाकडे सकाळी. मम्मी, आरू आणि पियुष तिघे पण गेलेत सकाळी लवकर. अद्वैत झोपलाय. उज्ज्वला बॅग पॅकिंग करते तिची. आता आम्ही पण निघणार आहे, गावी जायचे आजीकडे. आणि आजीला फोन करून सांगितलं नाहीये. तसं तिला कल्पना होती की आम्ही येणार आहे, पण आज येतोय हे फोन करून सांगितलं नाहीये. तर आजीला सरप्राईज पण देऊया. आणि चला आता आवरलंय तिचं पण, आता निघतोय आम्ही. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान ब्लॉग येणार आहे तिथून पुढचे, त्यामुळे नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला, अद्वैत झोपला इथे आणि इथे उज्याने बॅग वगैरे भरली. आता गेली बाहेर. अजून थोडंफार तिचं काम राहिलंय, ती आवरती. उरक उरक. आम्हालाच जास्त टाइम झालाय. प्रियंका वाट बघतीये आमची. प्रियंकाचा सकाळपासून 2-3 वेळा फोन येऊन गेलाय. मम्मी इथे आली आहे, तुम्ही कधी येणार आहे. तिला मी मागाशी सांगितलं होतं अर्ध्या तासात येते. आता 1 तास झालाय. हिचं काम आवरत नाहीये, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त उशीर झालेला आहे. प्रियंका उद्या हा ब्लॉग बघेल तेव्हा तिला खरं कळेल, कारण की बघ अजून सुद्धा कामच करते, तिचं आवरलंच नाहीये. आणि रेऊ फिरतोय. रेऊ चल कपडे घालतो पर्यंत. तर चला आता पटपट आवरतो आणि निघतो. आता आम्ही चाललो. आदुडीला शेवटी उचलून घेतलं आणि मग तो उठलाय झोपत ना. हो ना. हा मी बोप होतो म्हणा. कशी ऍक्शन करून दाखवते. रेऊ बाय कर. रियांशला काय कर बोलला ना का रियांश मुद्दाम करत नाही. रिऊ बाय कर. बाय बाय कर ना. हा गुड बॉय. चला, प्रियंका वाट बघतीये आणि बराच वेळ झाला. ह्या पोरामुळे उशीर झाला. हो ना. सांगायचं माऊला काय मी भोपलो होतो, सांगशील ना. म्हणते. प्रियंका का आलो पण आणि काही मध्ये उशीर झाला म्हणून निघालोय. मम्मी गेली बाळा. दाखव गो ओवीला माझ्या. ओविडी. चला निघालोय आता. उशीर झालाय खूप आम्हाला. तर मग रस्त्यात बोलू आपण. बसला लिफ्ट मध्ये. काय झालं. आदू लिफ्टला घाबरतो. आदुडे बोट हे जायला. काय होतंय. होतंय काय. काय चालली. झोपली आज. आणि आदू विना करूनच रडतोय. आरू आणि पुढे बसलो. बोल ना. चला आता आम्ही चाललो पुढ. बाय करा. बाय कर. बाय बाय कर. बाय कर ना. टाटा. फ्रँकीज दे. कशा. अरे वा. रिओ बाय कर. तोंडातलं बोट काढ. बाय. ऐकत नाही रिओ अजिबात. बाय काय करा पहिली. बाय नाही म्हणतो. नाही करणार. टाटा. ओवी बाय कर. ओवी. ओवीनी चांगलं हातात बितात सगळीकडे घातली. मग काय गाव असते. कोण आहे ग. गेला बाय आदू. गेला. ऐक गेला गेला. अरे आदू काय. आदू नाही. कोण आहे कोण आहे. आयला म्हणून आम्ही लवकर येणार होतो, पण काय आता गाडीच नाही आम्हाला. अरे आई आहे ना. चला आम्ही आलोय आईकडं. आणि आईला तुम्ही आधी जे ब्लॉग बघत असतील ते ओळखत असतील. आई इकडे का अंतर येतोय. तर आधी जे ब्लॉग बघत असतील ते ओळखत असतील आजीला माझ्या. आणि जे आता नवीन सबस्क्रायबर आपले जोडले गेले ते ओळखत नसतील, ती माझी आजी आहे. कोण आहे. पणजी. तुझी पणजी आदूची. आदू नुसता बघतोय. एक तिकीट. कोण आहे ग. गेला बाय आदू. गेला. ऐक गेला गेला. अरे आदू काय. आदू नाही.
कोण आहे आईला म्हणून आम्ही लवकर येणार होतो पण काय आता गाडीच नाही आम्हाला. अरे आई आहे ना. चला आम्ही आलोय आईकडं आणि आईला तुम्ही आधी जे ब्लॉग बघत असतील ते ओळखत असतील. आई इकडे का अंधार येतोय. तर आधी जे ब्लॉग बघत असतील ते ओळखत असतील आजीला माझ्या. आणि जे आता नवीन सबस्क्रायबर आपले जोडले गेले ते ओळखत नसतील ती माझी आजी आहे. कोण आहे. पणजी तुझी पणजी आदूची. आदू नुसता बघतोय. कोण आहे इथं बघ. कोण आहे हे. तू आहे तुझं नाव काय. आरवी. आरवी. अरे वा. आरवी आहे नाव तुझं. कोण आहे बघ. ओके की सोडते कसं म्हणजे. कोण आहे. बाळ आहे ना आदू. आणि तो कोण आहे ही दीदी. तुझं नाव सांग. कार्तिकी आणि हा शुभम. आदूला ना आदू तेव्हा लय छोटा होता तो. आलती तेव्हा किती 2.25 महिन्यापर्यंत असेल ना तू आले तेव्हा. जास्त महिना तिकडेच झालता ना मुंबईला. हा आणि मग परत तुला कमी महिना गेला. ती बघते बघ ना कशी उभी राहिली. राहते त्या जुळीमध्ये जर बसावलं का तिचं पण उभी राहते. जुळीत राहते जो काय घेते. 9 महिन्याची झाली तू. जाते माऊ नाही काय ग. काय मिळून असं काय मामाचे पोट. आम्हालाच नाही. बहीण ना. बहीण म्हणलं तरी चालेल. मिळून म्हणलं तरी चालेल. ताई का जा मग. हा दीदी ताई दीदी प्रियंका दीदी. ती माझी मम्मी कुठे गेली. ती ओवी. ए अद्वैत केस ओढतोय. आणि ओवीला आमच्या एकटीलाच ठेवलंय इथं एकटीलाच ठेवलंय. ओवीडा हसतोय. खाली ठेवल्यावर मग सेफ नाही ते. एकटीलाच ठेवतात मला. आणि सगळीच हातात कुठं पण. एक सॉक्स कुठे गेला हातातला. ओवी आम्ही आता झाले 15-20 मिनिटं. कुठे चालल्या. आदूला बघा उजा. नाही चावण तो. नको धरून त्याचा हात. तर इकडे उज्ज्वलाच यांचं घर आहे खाली. आणि आता आम्ही वाड्याला चाललोय. बोरधानसाठी म्हटलं सामान घ्यावं कारण की ह्यांचं सगळ्यांचं चाललंय की आता इकडे आली तर इकडेच कर बोरधान. सगळी मुलं वगैरे पण आहेत तर मग आता ह्या वर्षी चाललंय गावीच करूया. तर मग आता अचानक ठरलंय त्यामुळे मग चाललोय. आता इथे जवळ काही मिळत नाही मग वाड्याला जावं लागतं. तर त्यासाठी चाललोय वाड्याला. मग बोरधानचं सामान वगैरे घेणार आणि मग परत येणार. जास्त वेळ थांबणार नाहीये. 1 अर्ध्या तासामध्ये रिटर्न येणार. हो ना आदू. आणि आदूला गाडीत बसलं की नुसते डोळे बारीक होतात. आणि आता जे दाखवलं ते उज्ज्वलाचं यांचं घर आहे. आता खारी घ्यायला आलोय आम्ही. आणि एवढा वास छान येतोय इथे. फ्रेश आहे एकदम सगळं. आणि खूप दिवसांनी खरं तर ना असं कितीतरी वर्षांनी आली मी इकडे. आणि छान वाटते खूप. प्रत्येक गल्ली वगैरे असं सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखं की प्रत्येक नाही का इकडून बाबा शाळेत जायचं आम्ही वगैरे. आणि इकडे आमची शाळा लांब आहे पुढे. छान वाटतंय पण. कुठे आलो रे आपण. कुठे आलो. इकडे सगळं ओळखीचं आहे आणि ना असं छान वाटते. आणि अजून एक गोष्ट इकडे अजिबात नेटवर्क नाहीये माझ्या मोबाईलला. तर कदाचित आपला हा ब्लॉग उद्या उशिरा येईल. काही सांगू नाही शकत आता कारण की नेटवर्क इथे सुद्धा नाहीये आणि घरी सुद्धा नाहीये. चला आता आदूच्या बोरण्यांसाठी लाया घ्यायच्यात. बिस्किट वगैरे सगळं घेतले. ठीक आहे ना. आपल्याला भेटेल का पण गाडी.
गाडीची वाट बघत इथं बसलोय आम्ही आणि रिवून एवढा त्रास दिलाय ना उज्ज्वलाला, सारखा काही ना काही मागतोय. काय आदू काय करतोय दादा? त्रास देतोय माऊला, खाऊ मागतोय सारखं सारखं. हा खाऊ मागतोय सारखं ना. पूजाने खास पूजासाठी खाऊ घेतलाय. माझ्यासाठी नाही, प्रियांकाने आणायला सांगितलंय. बांबू बांबू, हारे, बिस्किट घेतलाय, चकल्या घेतल्यात, परत चॉकलेट खाऊन झाली. आता फायनली गाडी भेटली आम्हाला आणि आम्ही निघालो. आदूला चॉकलेट नाही दिली, काय नाही दिली. आदुडी हात खाती. इकडे शक्यतो लवकर गाडी भेटत नाही आणि थांबलो होतो 10-15 मिनिटं, पण भेटली लवकर भेटली आणि मोकळी आहे मेन म्हणजे गाडी. चला आता निघालोय घरी जायला आणि उद्या ब्लॉग उशिरा येईल ह्याची खूप खंत वाटते, पण आता काही करू नाही शकत आहे कारण की इकडे नेटवर्क नाहीये जरा सुद्धा. चला आता घरी जाऊया, मग बोरनेल पण करायचंय, मग ते पण शूट असेल. मम्मीचा आता स्वयंपाक झालाय, मम्मी घेते जेवायला आणि आरू इथं कुचमलाय. बघ आरू एकदा, आरू एकदा बघ बघ. आरू गावी आला की माझर आली. आरू गावी आलं ना की त्याला असं सर्दी काही ना काही होतच आणि मग आता सर्दी पण झाली त्याला आणि डोळे वगैरे बारीक केलेत, एकदम झोप आली. मग आता बहुतेक बोरन्हांचं कॅन्सल करावं लागतंय आजचं. आता एवढं सामान वगैरे घेऊन आलेलो, आता बघू. अद्वैत पण झोपला इथे, पण तो उठेल, पण हा काय माहिती काय करतोय, त्यांचं काय चाललंय. काय रे पियुष, वास कशाचा येतोय? फिशचा. कुठे तिथं काय आईला विचारतो, तव्यात गरम आहे तवा, जाशीन हात लावायला. चला आता जेवण करायचंय, जेवतो आणि मग झोपतो. इथे जरा सुद्धा रेंज नाही, त्यामुळे काय आपला ब्लॉग उद्या मला वाटत नाही टायमावरती अपलोड होईल. बघू मग, जसं म्हणजे नेटवर्कमध्ये माझा मोबाईल जाईल तसा आपला ब्लॉग अपलोड होईल. चला मग आजचा ब्लॉग इथेच संपवते. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय.